आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उदय सामंतजी आहेत. सामंतजी, ज्या पद्धतीने मागून आलेल्या सचिन अहिर यांना पक्षात तर आपण प्रवेश दिला, मात्र उपसभापती पद दिल्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची देखील चर्चा आहे. मी स्पष्ट पद्धतीने सांगतो, कोणामध्येही नाराजी नाही. आज आमचे जर मतदान झाले तर 13चे 13 विधान परिषदेचे सदस्य हे उपस्थित असतील. आमचे 11 शिवसेनेचे आहेत आणि 2 आमच्याकडे प्रवेश केलेले आहेत, सहयोगी सदस्य आहेत. त्याच्यामध्ये गोकुळजी गीते आणि किरण सरनाईक साहेब तर आता माझ्याबरोबर आणि यड्रावकर साहेबांबरोबर होते. त्याच्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. आता काही लोकांना असं आमच्या विरोधकांना वाटतं की ही आता पुढे सोडून द्यायची, की नाराज आहेत. सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. पण काही जणांनी इच्छा देखील व्यक्त केलेली होती की आमचा एक शेवटचा टर्म आहे किंवा शेवटचं वर्ष उरलेलं आहे, तर ते पद आम्हाला मिळावं, पण ते देण्यात आलं नाही. तर इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत असतो, परंतु निर्णय काय घ्यायचा हे नेता पक्षाचा घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. त्यातलं एक मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. रघुवंशी साहेबांना ज्यावेळी हे कळलं, ते रघुवंशी साहेबांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवून सांगितलं की हा साहेबांनी संघटनेसाठी घेतलेला निर्णय आहे आणि हा अतिशय योग्य निर्णय आहे. अशा पद्धतीचे नेतृत्व आमच्याकडे आहेत, त्याच्यामुळे नाराजीचा काहीच प्रश्न येत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, जसं काल टेक्निकल गोष्टी आपण समजावून सांगितल्या सचिन अहिरांना पक्षप्रवेश दिल्यानंतर की ते शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. सुनील शिंदे हे देखील धनुष्यबाणाच्याच चिन्हावर निवडून आलेले आहेत. ते जरी आता नाही म्हटलेले आहेत, थोड्याच वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतायत की माझा काही संबंध नाही, या सगळ्या चर्चा निराधार आहेत. मात्र ते देखील म्हणजे त्यांना देखील प्रवेश दिला जाणार आहे. नाही, मला याच्यामध्ये सुनील शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली, याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. धनुष्यबाणावर कोण निवडून आलं, शिवसेनेचं कोण होतं, युबीटीचं कोण होतं, हा माझ्या दृष्टीनं विषय गौण आहे. परंतु कायदेशीर पूर्ण बाबी तपासूनच सचिन अहिर आमचे उपसभापती बनणार आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.